नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम कोकणी बॉडी बिल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। भरपूर दिवसांनी समोर आलो आहे तुमच्या, कारण मुंबईत आहे मी आणि भरपूर सारी कामं सुरू आहेत आणि ती कामं तुम्हाला थोड्याच दिवसात कळतीलच ब्लॉगद्वारे। सो आज आहे पसायदान श्री काळा चौकी येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि त्यासाठी मी आता निघालो आहे आणि संदेश आणि योगेश वांगणकर सर हे त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। दोघांचीही शेवटची कॉम्पिटिशन आहे आणि शेवटची स्पर्धा म्हणावी लागेल। तर मित्रांनो, स्पर्धेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या सीझन मधली संदेश सरांची शेवटची स्पर्धा। कसं वाटतंय? टायटल घेऊन जायचं सुकला सगळा गरमी भरपूर आहे। तर मित्रांनो, दोघेही आमचे प्लेयर तिसऱ्या गटात आलेले आहेत आणि ही भारतातली सर्वात जुनी फेडरेशन आहे। ती हाईटवर होते, वेटवर होत नाही वजन तपासणी। आणि ब्लॉग बनवतात। यस, ब्लॉगचं नाव काय? चॅनल कोकणी बॉडी बिल्डर। कोकणी बॉडी। कधी येणार हा ब्लॉग आता? एकच गट केला म्हणजे असं एक ज्युनियर सिनियर नाही। महाराष्ट्र शिवली ना। कधी आला कोल्हापूरवरून? कोल्हापूरवरून आज सकाळी ट्रेननं आणि सकाळी येऊन इथं जरा फिरलो, सिद्धिविनायक मंदिर मरेशकून आता उद्याला आणि फिरू। सेमच कलर दोघांचे। हां, मयंका आधी करूया।
चल ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चलो चला लाईन अप चला. आपण साकारलेला आहे. बॉडी बिल्डिंग आणि आपण साकारलेली भूमिका याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. या बॉडी बिल्डिंगचा किंवा शरीर सौष्ठवाचा किंवा उत्तम तब्येत राखण्याचा या चित्रपटातल्या भूमिका साकारताना आपल्याला कितपत उपयोग झाला. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या नगरमध्ये आम्ही आज इकडे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेलो आहोत आणि खरं तर योग खूप छान आहे. आधी पहिलं सांगतो, मला तुमच्या कॉम्पिटिशनचं नावच फार सुंदर आवडलेलं आहे, पसायदान श्री. आणि साक्षात माऊलींचं चित्रपट घेऊन येतोय आणि माऊलींनी जे सार सांगितलं ते शेवटी पसायदानात अख्ख्या विश्वकल्याणाची प्रार्थना माऊलींनी केली. आणि आज मुद्दाम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कारण की मला आत्ताच असं कळलं की ह्याच्यानंतरची राऊंड आहे ती महिला बॉडी बिल्डरची पण राऊंड असणार आहे. त्यामुळे स्त्री शक्तीसुद्धा एकवटती आहे आणि सर्व शरीर सौष्ठवपटूंना म्हणजे बॉडी बिल्डर्सना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांचं अभिनंदन करतो जे जे जिंकलेले आहेत आत्तापर्यंत आणि पुढे देखील खूप अवॉर्ड्स त्यांना मिळणार आहेत. लहानपणापासून आई वडिलांच्या आशीर्वादाने व्यायामाची आवड जडली आणि ती आज सकाळपर्यंत कायम आहे. हे सांगणं खूप आनंददायी आहे माझ्यासाठी. खूप आता तिथे मी बसलो होतो तेव्हा खूप नॉस्टॅल्जिक झालो. मला तेजसनी विचारलं हे काय करतात, म्हणलं ह्या कंपल्सरी. मी म्हणलं काही वर्ष मागे गेलो. मी म्हणलं कंपल्सरी पोजेस आणि म्युझिक पोजिंग आणि हे सगळ्या गोष्टी थोड्याशा विस्मृतीत गेल्या होत्या. पण मी आज खूप रिफ्रेश झालो सगळे बॉडी बिल्डर्स इथे बघून. आणि मी कायम म्हणतो नवीन पिढीलाही मी तेच सांगतो की माझ्या नशिबाने माझ्या आईवडिलांनी माझ्यात व्यायामाचं बीज रुजवलं, ते अजून चालू आहे. शेवटी काय आजकालच्या धकाधकीच्या वातावरणात आपल्याला दोन गोष्टी खूप व्यवस्थित ठेवायची गरज भासते मुद्दा म्हणून. कारण हल्ली हे शब्द आपल्या कानी खूप येतात की आय एम फिलिंग लो, मला डिप्रेशनच आलंय, मला अँझायटी अटॅक येतात. 1.5 तास लोखंडाशी खेळ करा, हे कुठलेही शब्द तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत, अनुभवाने सांगतो. त्यामुळे या व्यायामाचा नक्कीच तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खूप खूप फायदा होतो. मी म्हटलं तसं आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला सांभाळण्याच्या. एक म्हणजे शरीर आणि दुसरं म्हणजे मन. शरीर नीट राखायचं असेल तर नित्य नियमाने व्यायाम करणं हे सगळ्यात उत्तम आहे आत्ताच्या काळातलं. केवळ शारीरिक सौष्ठव असेल, शारीरिक क्षमता असेल तर आमचे चित्रपट पार पाडता येतात. याचा अनुभव मी स्वतः 5 चित्रपटांमध्ये घेतलेला आहे. कारण 5 चित्रपटांमध्ये ॲक्शन आहे, पावसातली ॲक्शन आहे आणि शरीर धडधाकट ठणठणीत योग्य प्रमाणात असल्याशिवाय हे ॲक्शन सिक्वेन्सेस घडू शकत नाहीत. त्यामुळे अगदी बरोबर बोललात तुम्ही की पावनखिंड, सुभेदार काय आणि उरलेले 3 चित्रपट काय, हे करताना केवळ शारीरिक दृष्टीने मी व्यायाम करत होतो म्हणून हे रोल मी करू शकलो, याचा आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद राजेशजी. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाशी या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होईल. त्याचप्रमाणे उल्वे आणि वाशी याच्या 2 ठिकाणी शरीर स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आणि स्पर्धा आणि तयारी करायची आहे. पुढे आगामी 2 स्पर्धा होणार आहेत पुढील महिन्यात, या महिन्याच्या शेवटी. तरी सर्व स्पर्धकांनी तयारी करायची आहे.
Relax. Back double bicep with calves and inches. Relax. Back lateral with calf. स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्याचा अभिप्राय पाहिजे सगळ्यांचा. जोरदार टाळ्या, क्या बात आहे. Relax. Side tricep. Relax. Abdominals with thighs. क्या बात आहे मंडळी. टाळ्या जोरदार पाहिजे सगळ्यांच्या. Relax. Most muscular bone. तिसऱ्या गटातील विजेत्यांनी थोडी स्टेज राहायचे. नंबर 60, 65, 66, 69, 70, 80 आणि 97. प्रथम गट क्रमांक 3चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल आणि त्यानंतर चौथ्या गटाची अंतिम फेरी होईल. स्पर्धकांनी थोडी स्टेज राहायचे. नंबर 60, 60, मागे आवाज जात नाही का? जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात व्यासपीठावरती आपण पाचारण करूया. खासदार 65, 66, 69, 70, 80 आणि 97. प्रथम क्रमांक मिळाला. नंबर 65 संदेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा. सन्मान्य श्री प्रथम क्रमांकाला सन्मान करण्याकरता महेश अगरवाल आपण जरा स्टेजवरती आहे. महेश अगरवाल, सागर शिंदे, मेघा शेट्टे, प्रथम त्यानंतर माधुरी मांजरेकर, साहेब सन्मान करतील. आदित्य राऊत, रमेश धोंडा आणि विनय तांबोळे आपण व्यासपीठावरती आहे. अनिल देसाई साहेब सरांच्या हस्ते आपण हे सर्व बहुमान करणार आहोत. देसाई साहेबांच्या हस्ते या सर्व स्पर्धकांनी ते गौरवण्यात येत आहे. स्पर्धक क्रमांक 2 दुसरा क्रमांक मिळाला. नंबर 69 स्वप्नील तेरवडकर, मुंबई समर्पण. तिसरा क्रमांक नंबर 60 रेडा डिसूजा, मुंबई जिल्हा. चंदरकर, मुंबई जिल्हा. मी महेश अग्रवाल यांना विनंती करतो, चौथा क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे वितरित करावं. महेश अग्रवाल. जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. जोरदार टाळ्या, क्या बात आहे. विजय स्पर्धा अभिनंदन. सन्मानित करूया
Relax, relax. Deltoid, shoulder muscles. Deltoid, shoulder muscles. Relax, 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 relax. Lighting समझ गए और सर, lights, wings. Relax. Relax, relax. About that, समोर बघा. धरून ठेव ऑप्शनल. क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना विनंती आहे, अंतिम पोज आहेत या सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्यायचं. 65 नंबर तुम्ही डावीकडे या. 65 आणि 89 मध्ये या. तुम्ही सगळी या 65 नंबर 89 नंबर तुम्ही पण यामध्ये तुम्ही मध्ये या. 55 तुम्ही डावीकडे या. येस स्टार्ट. फ्रंट डबल बायसेप विथ थाय. त्यावेळी टाळ्या वाजवायच्या. त्याचा म्युझिक बंद झालेली आहे. टाळ्या वाजून प्रोत्साहन द्यायचं. Relax, relax, relax. Front lat spread with thigh. कडक. Relax. Side chest. लेग्स दाखव लेग्स. Relax. Relax. Back double bicep with calves and MC. Glutes up, glutes. मस्त रे. Relax. Side tricep. मस्त रे. Relax. Abdominals with thigh muscles. Relax. क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना विनंती, अंतिम पोज आहे, सर्वांनी टाळलेले. 65. मोस्ट मस्क्युलर पोज. मस्त रे. क्या बात है. जोरदार टाळ्या सगळ्यांची. जोरदार टाळ्या पाहिजे. 65 रे. अंतिम पोज आहे सगळ्यांची. साखळी करा. वर दाबून. पडदा इकडे साखळी करायची. हात एकत्र पोच द्यायचे. साखळी करा सगळ्यांनी. साखळी करून पोच द्यायचे. अभिनंदन. सुंदर प्रदर्शन. थँक्यू. रिलॅक्स. त्याची आपण आतुरतेने वाट पाहता. त्याचं श्रीचं मानकऱ्याचं डिक्लेरेशन मी कृपाली मानकोणकर यांना विनंती करतो की आपण त्याचं नाव घ्यावं आणि पसायदान श्री 2025 ही डिक्लेअर करावी अशी त्यांना मी विनंती करतो. विजेता आहे पसायदान श्रीचा विजेता आहे विजय भोईर अमरावती 89 नंबर.
मित्रांनो, अशी होती पसायदान श्री 2025 ही राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये संजय सरांचं गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे आणि योगेश सरांना 4th प्राइज भेटलेला आहे. सो असा होता संपूर्ण स्पर्धेचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. भेटू पुढच्या भागामध्ये.